नमस्कार, माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहतोय बटाट्याची भाजी। त्यासाठी लागणारे साहित्य: उकडलेले बटाटे, कांदा, आलं ठेचून घेतलेलं, कोथिंबीर चिरून घेतले, मिरची, हिंग, उडदाची डाळ, त्यानंतर मोहरी, कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे। हळद। आता आपण कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। त्यानंतर आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे। तेल गरम झाल्यानंतर मोहरी तडतडू लागल्यानंतर जिरे टाकून घ्यायचे आहे। व्यवस्थित असं जिरे मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर आपल्याला त्यामध्ये उडदाची डाळ घालून घ्यायची आहे। व्यवस्थित असं उडदाची डाळ देखील फुल द्यायची आहे। त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हिंग टाकून घ्यायची आहे। आपण डोश्यासाठी लागणारे बटाट्याची भाजी बघतोय। हिंग घ्यायचं आहे आपल्याला। बघा, आता कांदा भाजत आल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे। व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे कांदा आपल्याला। घ्यायचा आहे ठेचून घेतलेला। तुम्ही आल्याची पेस्ट देखील टाकू शकता। मी ठेचून आलं टाकते आहे, पाहू शकता। आता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं आल्याचं कच्चेपणा निघून जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला मिरच्या टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। तुमच्या तिखटानुसार तुम्ही घेऊ शकता। माझे खूप तिखट नाही आहेत मिरच्या, म्हणून मी भरपूर घेतलेले आहेत। पाहू शकता, आता मिरची देखील व्यवस्थित भाजलेली आहे। आता थोडीशी त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्याला आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। बघा, आता व्यवस्थित आपल्याला शेवटला मी हळद टाकते इथं, पाहू शकता। अगोदर टाकल्यानंतर करपून जाते ते सर्व। आता आपण त्यामध्ये व्यवस्थित असे उकळून घेतलेले बटाटे पाणी घालायचे आपल्याला, कुस्करून टाकायचे। डोशासाठी भाजी बनवायची त्यासाठी आपल्याला पाणी घालायचं आहे। असं इतर वेळेस बनवताना आपल्याला पाणी घालायचं नाही आहे। बटाट्याची भाजी आपल्याला डोशासाठी अशीच बनवायची आहे। बघा, आता मी चवीनुसार मीठ टाकून घेते। मीठ टाकून आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बटाटे। बघा, खूप छान बनते भाजी। एकदा नक्की बनवून पहा। रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। अशीच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी कमेंटमध्ये जरूर लिहा। पाहू शकता, आपली बटाट्याची भाजी तयार आहे। आता त्यावर आपण थोडीशी कोथिंबीर टाकून व्यवस्थित